फ्रेंड्स, आज आपण बघूयात की गर्भिणी स्त्रीची परिचर्या कशी असावी, म्हणजेच प्रेग्नन्सीमध्ये आपले आचरण कसे असावे. तर आयुर्वेदशास्त्रामध्ये असे सांगितलेले आहेत की गर्भिणीच्या आहारविहारावरच गर्भाचे पोषण डिपेंड असते. त्यामुळे गर्भिणी परिचर्या व्यवस्थित जपणे फार आवश्यक आहे. गर्भिणीच्या शारीरिक व मानसिक स्थितीवरच गर्भाचे शारीरिक व मानसिक संतुलन डिपेंड असते. त्यामुळे या काळात गर्भिणीला खूप जपले पाहिजे. तर गर्भिणी स्त्रीने खूप बारीक सारीक गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. गर्भिणी स्त्रीने रोज स्नान करायला हवे. शारीरिक शुद्धता असणे गर्भिणीमध्ये फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर छान असे अलंकार परिधान करावे, शुभ्र वस्त्र धारण करावे. रोज गर्भिणी स्त्रीने मंगल गोष्टींचे चिंतन केले पाहिजे. गुरुतुल्य लोकांच्या संगतीमध्ये राहिले पाहिजे. त्यामुळे गर्भिणीचे मनस्वास्थ्यही चांगले राहते आणि गर्भाचीही मानसिक स्थिती चांगली राहते. गर्भिणी स्त्रीने जास्त श्रम करणे टाळावे. जेवढे झेपेल तेवढेच काम करावे. उंच किंवा खडबडीत अशा जागेवर झोपू नये किंवा डायरेक्ट पाठीवरही झोपू नये. त्यामुळे गर्भाची जी नाभिनाळ असते ती गळ्याभोवती गुंडाळल्या जाते. त्यामुळे डायरेक्ट पाठीवरही झोपू नये. एका कुशीवर होऊन झोपावे. आणि गर्भिणी स्त्रीने जोरात ओरडणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे अशा गोष्टी करू नये किंवा तिच्यासोबत जे असतील त्यांनीही या गोष्टी करू नयेत. गर्भिणी स्त्रीने रात्री जागरण करू नये आणि दिवसा थोडा आराम करावा, पण सततही झोपून राहू नये. आपल्या ज्या नॅचरल अर्जेस असतात जसं की युरिन, मोशन, गॅसेस ह्या गोष्टी अडवू नयेत. त्यांनी वात वाढू शकतो आणि त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. गर्भिणीच्या आसपास गोड बोलणारे किंवा तिला जपणारे असे नोकर चाकर किंवा तिच्या घरचे व्यक्ती जर तिची काळजी घेत असतील तर असेच व्यक्ती असावेत जी तिची काळजी घेत असतील. कारण जर गर्भिणी खुश असेल तर गर्भ स्थिर व्हायला मदत होते. गर्भिणीच्या आजूबाजूस नेहमी पवित्र, आनंदित असेच वातावरण ठेवावे. त्यामुळे गर्भही चांगला होतो आणि चांगलं मूल होण्यास मदत होते. धन्यवाद.